सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रायगड जिल्ह्यातील पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिरात माघ मासोत्सव आणि गणेश जयंती मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरी करण्यात आली. गणेश जन्मोत्सवानिमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र पालीत भक्तांचा महासागर उसळलेला पाहायला मिळाला. पहाटेपासूनच श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. राज्याच्या विविध भागांतून तसेच राज्याबाहेरून हजारो भाविक पालीत दाखल झाले होते. गणेश जयंतीनिमित्त धार्मिक विधी, अभिषेक, आरती आणि विशेष पूजा पार पडली. जन्मोत्सवाच्या वेळी बाळ गणेशाची मूर्ती पाळण्यात ठेवून भक्तिभावाने पाळणा हलविण्यात आला. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे, उपाध्यक्ष वैभव आपटे, विश्वस्थ प्रमोद पावगी, अरुण गद्रे, विश्वास गद्रे, अमोल साठे, डॉक्टर पिनाकिन कुंटे, मंदिराचे मुख्य पुजारी गणेश कोणकर, गुरव, मान्यवर आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. या निमित्ताने पालीत मोठी यात्रा भरली असून यात्रेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे चित्र आहे. देवस्थानच्या वतीने गणेश जयंतीच्या दिवशी भाविकांना विनामूल्य चहा व अल्पोपहार देण्यात आला, तर पंचमीच्या दिवशी सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. माघ महोत्सवानिमित्त देवस्थान व प्रशासनाच्या समन्वयातून उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. मंदिर गाभारा, सभामंडप व परिसरात आकर्षक रोषणाई व सजावट करण्यात आली होती. तसेच मंदिराबाहेरील सुबक रांगोळ्यांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. अनेक भाविकांनी ड्रोनद्वारे काढलेले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस व देवस्थानचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. अनेक भाविक उरण, पेण, पनवेल, अलिबाग आदी भागांतून पायी दिंडी काढत दर्शनासाठी आले होते. पालखी सोहळ्यावेळी ढोल ताशांच्या गजरात वीरगर्जना करण्यात आली. या संपूर्ण उत्सवासाठी तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन, नगरपंचायत आणि ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभले असून उत्सव शांततेत व आनंदात पार पडत आहे, असे आवाहन देवस्थान प्रशासनाकडून करण्यात आले आहे. देवभूमी पाली सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत. या माघी उत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना मंगलमय आणि हार्दिक शुभेच्छा.